आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना तमाम शिवभक्तांच्या वतीनं मानाचा 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ की ओम नमः पार्वती पदेश्वर हर हर महादेव हर हर महादेव। यानंतर एक छोटा मुलगा चौथीचा आहे श्रेयस संदेश मुंडे याला या ठिकाणी घोषणा द्यायची आहे, तो या ठिकाणी घोषणा देत आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सोहळा गेल्या 13 वर्षापासून साजरा करतो आणि मला अभिमानाचं सांगावंसं वाटेल की छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने 18 पगड जाती 12 बलुच्या विरुद्ध छत्रपती शिवरायांना स्वतः छत्रपती व्हायचं नव्हतं, तर या स्वराज्यामध्ये एक सुजलाम सुफलाम स्वराज्य निर्माण करायचं होतं, रयतेचं राज्य निर्माण करायचं होतं आणि हे रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक धर्मातील प्रत्येक जातीतील प्रत्येक व्यक्तीला एकत्र करून छत्रपती शिवरायांनी हे शिवस्वराज्य उभा केलं। हे शिवस्वराज्य उभा करत असताना छत्रपती शिवरायांना अनेक संकट आली, संकटावर मात करत असताना प्रत्येक जाती धर्मातील बांधव हा एकत्र येऊन लढला, स्वराज्यासाठी लढला, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढला। ज्यावेळेस छत्रपती शिवराय 351व्या वर्षी सिंहासनावर चालत असताना सिंहासनाकडे जात असताना प्रत्येक पायरी पायरीला त्यांना या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या तमाम मावळ्यांची आठवण होत होती आणि अनेक पुस्तकांमध्ये अनेक इतिहासकारांनी वर्णन करत असताना असं सांगितलंय की छत्रपती शिवराय हे स्वराज्य स्थापन केलं 351व्या वर्षी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंच्या संकल्पनेतून त्यांच्या विचारातून आपण स्वराज्याची सीमा राखली पाहिजे, आपण स्वराज्याची सीमा बांधली पाहिजे, आपण स्वराज्याचे छत्रपती झाले पाहिजे। ही जी स्वराज्यातील तमाम मावळ्यांची तमाम जनतेची तमाम नागरिकांची आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंची इच्छा होती, त्या इच्छेपोटी छत्रपती शिवरायांनी 351व्या वर्षी 351व्या वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेक सोहळ्यासमयी ज्यावेळेस छत्रपती शिवराय सिंहासनाकडे जात होते त्या प्रत्येक पायरीवर त्यांनी या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या तमाम मावळ्यांना स्मरण करून त्यांनी दिलेल्या त्या प्राणाच्या आहुतीच्या विचाराला स्मरण करून ते प्रत्येक पायरी चढत होते। अनेक इतिहासकारांनी वर्णन करत असताना छत्रपती शिवरायांचा त्यावेळेची भावना व्यक्त केली की या स्वराज्यासाठी या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्या ज्या तमाम मावळ्यांनी या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली ते तमाम मावळे या स्वराज्याच्या ह्या सर्व काही ह्या गोष्टीसाठी त्यांचं समर्पण सर्वात मोठं आहे आणि हेच आता आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। छत्रपती शिवराय एका जातीपुरते एका विचारापुरते एका धर्मापुरते न मांडता हे छत्रपती शिवराय अखंड स्वराज्यासाठी या हिंदुस्थानासाठी नव्हे तर या देशात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अखंडपणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा या
18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून केलेल्या विचारांचा अभ्यास केला जाईल. छत्रपती शिवराय हे फक्त एका विशिष्ट समाजापुरते, धर्मापुरते आणि राष्ट्रापुरते आणि एखाद्या राज्यापुरते त्यांचं व्यक्तिमत्व सीमित नाही, तर अखंड पृथ्वी तलावर आमचे मार्गदर्शक सचिन वायकुळे सर नेहमी सांगतात की छत्रपती शिवरायांना राष्ट्रमाता सांगायच्या की महाराज तुम्हाला अखंड विश्वाचं राजे व्हायचंय, अखंड विश्वाचं राज्य व्हायचंय म्हणून राज्य शब्दाला मिरवायचं म्हणून नाही, तर अखंड विश्वामध्ये तुमच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे, अखंड विश्वामध्ये या स्वराज्याचा आदर्श घेतला पाहिजे, अखंड विश्वामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या स्वराज्याचा अभ्यास केला पाहिजे, या स्वराज्याला आदर्श मानून पुढे चाललं पाहिजे. आणि हीच गोष्ट स्मरण ठेवून गेल्या 13 वर्षापासून बार्शी तालुक्यातील अखंड शिवभक्तांच्या वतीनं, अखंड वेगवेगळ्या मंडळांच्या वतीनं गेल्या 13 वर्षापासून 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून छत्रपती शिवरायांना पवित्र नद्याने आपण शिवराज्याभिषेक करतो. हा शिवराज्याभिषेक करण्यामागचं उद्दिष्टच एक आहे की छत्रपती शिवरायांचा जो खरा विचार आहे तो समाजात रुजला पाहिजे. आणि खरा विचार समाजात रुजत असताना जे काही समाजावर संकट येतात, जे काही समाजामध्ये दोष पेरले जातात, जे काही समाजामध्ये वेगवेगळे विचार निर्माण होतात, त्या विचारांना खरी जर दिशा द्यायची असेल तर ती छत्रपती शिवरायांच्या विचारातनं, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातनं दिली जाऊ शकते. हीच भावना मनामध्ये बाळगून गेल्या अनेक वर्षापासून आपण या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करतोय. आणि नेहमीच आपल्याला माहित असेल की बार्शीचा पॅटर्न सगळीकडे राबवला जातो. गेल्या 5 ते 6 वर्षापासून ज्या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो त्या ठिकाणी अशाच पद्धतीने 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून, त्यांच्या समाजाच्या प्रतिनिधींना एकत्र करून हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. मला अभिमान वाटतो की बार्शी तालुक्यातील तमाम शिवभक्तांच्या संकल्पनेतून हा विचार पुढे आला आणि हा विचार संबंध महाराष्ट्रामध्ये पेरला जात आहे. हेच खरा आपला शिवविचारांचा जागरण आहे आणि हेच खरं आपल्या छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या माध्यमातून जे काही आपण कार्यक्रम साजरे करतोय त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आपण सफल करतोय. याच माध्यमातून तमाम शिवभक्तांना मी 391व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छा देत असताना एवढीच भावना व्यक्त करतो की ज्या विचारांनी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभा केलं तोच विचार कायम आपण रुजवत राहू. हेच छत्रपती शिवरायांना आपलं अभिवादन असेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा का करून घेतला, त्यावेळेस असणारं जुलमी अशा पद्धतीचं शासन ज्यामध्ये मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही, त्याचबरोबर पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच या सर्वांनी आपल्या हिंदुस्थानवर जे राज्य केलं होतं आणि त्यांचे जे पाशवी अशा पद्धतीचे जाचक नियम होते, यामधून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. परंतु निर्मिती करत असताना त्यामधील जे रयत आहे, ते राज्य आहे, या राज्याला सार्वभौमत्व प्राप्त व्हावं, राज्याचं स्वतंत्र अशा पद्धतीचं आर्थिक व्यवहाराचं चलन असावं, राज्यातील रयतेसाठी वेगवेगळे कायदे असावेत आणि या कायद्याचं पालन रयतेच्या सर्वांच्यासाठी बंधनकारक असावं. यासाठी म्हणून आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार, आपण नेहमीच म्हणतो की बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषक छत्रपती शिवाजी महाराज, याचाच अर्थ असा होतो की रयतेतील प्रत्येक नागरिकासाठी, रयतेतील प्रत्येक प्रजेतील घटकांच्यासाठी म्हणून त्यांचं राज्य असावं, या कल्पनेतून या स्वराज्याची निर्मिती केली होती. या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला अवगत आहेत. परंतु या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपण सहभागी होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा, विचारांचा जागर या निमित्तानं होणं गरजेचं आहे. रयतेमध्ये आपण राहत असताना कशा पद्धतीने एकमेकाशी गुणागोविंदाने राहायचं आहे, त्यासाठी म्हणून आज आपण त्याचं स्मरण करायचं आहे. आणि हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपण सहभागी होत असताना त्यांच्याप्रती आपल्या आदरांजली किंवा त्यांच्याप्रती आपलं अभिवादन असेल. या निमित्तानं अति जय शिवराय प्रतिष्ठान